ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा मंडळींचे खूप खूप स्वागत आहे. आपली मुलं शिक्षणासाठी, जॉबसाठी वेगवेगळ्या गावी गेलेली असतात आणि तिथं मेसचं खाण्यात येतं. तेव्हा घरी येताच त्यांच्या वेगवेगळ्या फर्माईशी चालू होतात. आणि माझ्या मुलीने देखील अशीच फर्माईश केली आणि मी हे मिलेट सूप बनवले. त्यासाठी मी घेतलेलं आहे बाजरी मिलेट. एवढ्या प्रमाणात 5 ते 6 व्यक्तींचं सूप बनतं. हे सूप अजून हेल्दी बनवण्यासाठी मी काही जिन्नस घेतलेले आहेत. लिंबू, मक्याचे दाणे, गाजर, सिमला आणि फुलकोबी यांचे लहान लहान तुकडे बनवून घेतलेले आहेत. त्याचसोबत आल्याचे तुकडे, आपल्याला जसं तिखट हवंय त्या पद्धतीनं मिरचीचे तुकडे घालायचे. कोणत्याही सुपाला जास्त चव आणण्यासाठीचा जिन्नस म्हणजे काळ्या मिऱ्यांची पूड. ती देखील या ठिकाणी घेतलेली आहे. दुधावरची साय घेतली, ती फेटून घेतली आणि त्याची ताजी ताजी क्रीम बनलेली आहे, जी सुपामध्ये आपल्याला कामाला येईल. हे सूप मी या मटकीमध्ये बनवते, त्यामुळं ते अधिकच पौष्टिक होणार आहे. त्याची चव देखील वाढणार आहे. या ठिकाणी मी 30 ते 40 सेकंदासाठी बाजरी भाजून घेतलेली आहे. ती थंड होऊ दिलेली आहे आणि आता मिक्सरमधून कण्या काढून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मिक्सर हा चालू बंद अशा पद्धतीनं चालवायचा. यामुळे सूप बनवण्यासाठी आवश्यक अशा कण्या होतील. पाहू शकता तुम्ही, अतिशय जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, या पद्धतीनं परफेक्ट झालेल्या आहेत. सूप बनवण्यासाठी मी मटकी घेतली, ती चांगली तापली की त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तूप किंवा लोणी घालायचं. तेलही घातल्यास चालेल. तुपामुळे छान चव येते सुपाला. आणि आता थोडंसं जिरं ते तडतडलं, त्यामध्ये आल्याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, कोबी, गाजर, सिमला, मक्याची दाणे सगळे जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आणि 2 ते 3 सेकंद चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 30 सेकंदासाठी हे छानपैकी झाकून ठेवायचं. आता यामध्ये कण्या घालून घ्यायच्या. कण्या जास्त जाड ठेवल्यास ते शिजण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, म्हणून त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दळायच्या. या कण्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. त्यासाठी यामध्ये ज्या कपाने आपण बाजरी घेतली होती त्याच कपाने 5 पट मी यामध्ये पाणी घालून घेते. कण्या बारीक दळून घेतल्यामुळं याला 5 कप पाणी सफिशियंट होतं आणि आपल्याला सूप बनवण्यासाठी अजून काही पाणी लागेल ते नंतर घालायचं. आणि आता हे 10 मिनिटांसाठी शिजू द्यायचं. 10 मिनिटांनी पाहू शकता अजूनही शिजायचं हे बाकी आहे. या कण्या शिजलेल्या नाहीयेत. या कण्या शिजल्या की नाही ते आपण पळीच्या माध्यमातून बोटाने दाबून पाहू शकतो. आता तब्बल 15 मिनिटं झालेली आहेत. मी एका बाजूला एका बाउलमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं आणि आता आपल्याला हे सूप बनवायचं आहे, म्हणून ते गरम पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि महत्त्वाचे जिन्नस म्हणजे चवीनुसार मीठ, भाजलेल्या जिऱ्यांची पूड आणि काळ्या मिऱ्यांची पूड घालून घ्यायची आणि 1-2 मिनिटं त्याला उकळी काढून घ्यायची. मटकीतील हे मिलेट सूप तुम्हाला कसे वाटले? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सही टाका. या ठिकाणी मुद्दाम मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपण ज्यावेळेस धातूच्या भांड्यामध्ये सूप उकळतो त्यावेळेस सुपाचा गंध येतो, पण आता सुपाचा आणि या मटकीचा मिळून अतिशय छान किचनमध्ये गंध सुटलेला आहे. म्हणून तुम्ही देखील हे सूप नक्कीच बनवा. सात्विक आणि हेल्दी खायचं, स्वस्थ राहायचं. जाता जाता व्हिडिओला लाईक करायचं.